शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं निशमानंदी वल्लभं। आज पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बाबांच्या प्रत्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। बाबांनी घेतलेली खोड सोडून आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत। तुम्हा आम्हा सर्वांच्या कल्याणासाठी उद्धारासाठीच त्यांचा अवतारच झाला असं म्हणायला काही हरकत नाही। परंतु मी संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव। जड म्हणजे अज्ञानी, अज्ञानी जीवांचा उद्धार करण्याकरिताच साधू संतांचं प्राकट्य होत असतं। बाबांचा अवतारच आहे असं आपण त्याने ठामपणे कसं म्हणू शकतो? त्याच अभंगात पुढची जी चरणं आहेत, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, हे वाढवण्याकरिताच संत अवतीर्ण होत असतात। आणि बाबांनी जीवनभर वाढावया सुख, सगळ्या जगाला सुख देण्याकरिता, धर्म वाढवण्याकरिता, अंतकरणात भक्तिभाव वाढवण्याकरिता, समाजानं त्यांनी भगवंतापर्यंत कसं जावं ही साधना समाजाला देण्याकरिता संपूर्ण जीवन आपलं खर्च केलं। अनेक बोलणाऱ्या वक्त्यांनी अनेक प्रकारानं बाबांचं वर्णन केलं। बाबांना कोणत्या शब्दात त्यांनी सांगावं? बाबांच्या मुखातून ज्ञानार्जन ज्या वेळेला घडत होतं सर्व लोकांना असं वाटत होतं ज्ञानोबराय बोलतायत। बाबांच्या जीवनातलं वैराग्य जर कडकडीत आपण पाहण्याचा प्रयत्न केला असं वाटलं तुकोबरायच बाबांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे। बाबांच्या अंतकरणामध्ये एक दिव्य असणारी शांत स्थिती सुद्धा होती। बऱ्याच वेळेला धर्मकार्य करत असताना, धर्म त्यांनी लोकांच्या समोर सांगत असताना, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिव्य कार्य करत असताना चुकणारी माणसं सुद्धा बाबांना दिसत होती। तुम्ही ऐकतात ना? चुकणारी माणसं पण बाबांना दिसत होती। पण चुकणाऱ्या माणसांवर सुद्धा एक पांघरून घालून बाबा त्याने सर्वांना सामावून घेत होते। चुकीच्या लोकांना पांघरून घालू नये, तरी का पांघरून घालत असतील त्याचं कारण माझा धर्म महत्व, काहीतरी करतोय ना, धर्माचं कार्य करतोय ना, ते फार महत्वाचं आहे। उठसूट सर्वांवर अंकुश ठेवून त्याने आपणच आपल्या लोकांचं खंडन देणं म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखंच आहे। म्हणून नाथांसारखी शांती पण बाबांकडे प्रत्यक्ष पाहायला भेटत होती। त्यापेक्षा विशेष गुण बाबांकडे पाहण्यासारखा होता मुक्ताबाई सारखा हजरजबाबीपणा। मुक्ताईचं जीवनभर त्यांनी चिंतन बाबांनी सेवा केली। हजरजबाबीच बाबा अशा पद्धतीने राहिला। प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष उत्तर बाबांच्या जवळ हजरच होतं। मला बरीच उदाहरणं सांगता येतील। ही मोठी माणसं त्यांनी बोलणार आहेत, त्यांना त्यांचा माझ्यापेक्षा जास्त संघ घडलेला आहे। काही गोष्टी त्यांनी लक्षात राहण्यासारख्याच असतात। काही नास्तिक लोकांनी जाणीवपूर्वक त्यांनी धर्माला क्षती आणण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण केली। म्हणजे तुमच्या देवानं असं करावं का? बळीला पाताळात नेऊन घातलं, तुमच्या देवानं असं करावं का? बाबा हजरजबाबी होते ना। एकाच वाक्यात बाबांनी सांगितलं, का रे तुला बळीचा एवढा पुळका का आला? बळी काय तुझ्या आईचा नवरा होता? हे बाबांचे शब्द आहेत, माझे शब्द नाहीत। याला हजरजबाबीपणा म्हणायचं। आज सद्यस्थितीमध्ये धर्माला जर सांभाळायचं असेल तर सगळ्याच धर्मप्रेमी लोकांनी एवढं हजरजबाबी झालं पाहिजे। आणि हेच बाबांकडून शिकण्यासारखं आहे। जर आज आपण त्यांनी हजरजबाबी झालो नाही, आज जर आपण बाबांचे हे गुण स्वीकारले नाहीत तर उद्याचा काळ फार भयंकर आहे, उद्याची परिस्थिती फार भयंकर आहे। बाबा कळवळून सर्व लोकांच्या समोर त्यांनी धर्म सांगत होते। आपण सर्वजण वारकरी आहोत इथपर्यंत ठीक आहे। वारकरी संप्रदाय हा एक विशाल असणारा प्रवाह आहे। पण हा कशातला प्रवाह आहे हे जर कोणी म्हणत असेल तर सनातन वैदिक धर्मातला हा एक विशाल असणारा प्रवाह आहे। वारकरी संप्रदाय, मी वारकरी संप्रदायाचा आहे हे स्वाभिमानानं म्हणणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं आपण ज्यातला प्रवाह आहोत ते हिंदुत्व सुद्धा त्यांनी तेवढंच स्वाभिमानानं आपण सांगितलं पाहिजे, जास्त महत्वाचं आहे। पण मी हिंदू आहे हे सर्वात आधी आपल्याला त्यांनी वाटावं। फक्त हिंदू म्हणून जगणारी असंख्य लोक पाहायला मिळतात, पण हिंदुत्वाचा स्वीकार करून जगणारी लोक फार कमी आहेत समाजामध्ये।
म्हणून बाबांकडून काय शिकायचं? आज जर खरोखर अंतकरणापासून श्रद्धांजली बाबांना द्यायची असेल तर या मंडपामध्ये बाबांच्या समोर, या संत महात्म्यांच्या समोर प्रण करावा की बाबा, माझं जीवन त्यांनी हिंदुत्वानं भारावून गेलेलं असेल, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनभर धर्मकार्य करेन, ही त्यांनी प्रतिज्ञा या मंडपात करणं हीच खऱ्या अर्थानं बाबांना दिलेली श्रद्धांजली ठरणार आहे. म्हणून त्यांनी तापलेलं जीवन त्यांनी बाबांचं होतं, ज्यांनी त्यांनी 28 गुरूंकडे श्रवण केलं, 28 गुरूंकडे श्रवण केलं. दत्तांनी 24 गुरु केले. स्वामी सांगतायत, बाबा म्हणायचे दत्तांनी 24 गुरु केले, त्याच्यापेक्षा 4 गुरु जास्त मी केले. 28 गुरूंचं श्रवण केलं. आपण भाग्यवान आहोत. त्या 28 गुरूंना आपण पाहिलं नाही, पण 28 गुरूंचं तत्वज्ञान एकट्या बाबांकडून आपण सगळ्यांनी ऐकलं. एवढं त्यांनी सारगर्भित तत्वज्ञान बाबांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलं. पण हेच त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. पण आता आपण त्यांच्याकरिता जमा आहोत, हे सोहळे त्यांनी होत असतात. आपण सर्वजण सोहळे करतो, याच्यात काय नवल आहे महाराज? आज तर वैकुंठात सोहळा होतोय. तू का म्हणे गाजी वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आज बाबांचा सोहळा वैकुंठात होतोय. जगाचा मालक त्यांचा सोहळा करतोय. हे बाबांचं वैभव आहे महाराज. आताच महाराजांनी सांगितलं की देवाजवळ जाऊन सुद्धा त्याच महिमेत म्हटले असतील देवा. त्यांची बोलण्याची पद्धत त्यांनी महाराज काही विशेष होती. काल महाराजांनी रात्री सांगितलं, बाबा कठोर शब्दात जरी सर्वांच्या समोर बोलत असले तरी सुद्धा बाबांचा राग मात्र कोणाला आला नाही. बाबांचा राग मात्र का? बाबांच्या बोलण्यात पोट तिडीक होती. आपल्यासारखे कितीही त्यांनी, माझ्यासारखे कितीही जगाच्या समोर त्यांनी बोलतील, पण फक्त बोलणं वेगळं आणि पोट तिडकीनं बोलणं वेगळं, याच्यात फरक आहे महाराज. जगाच्या उद्धाराची त्यांनी तळमळ अंतकरणात बाबांची होती आणि ती झाकली जात नव्हती, त्यांना ती झाकता येत नव्हती. म्हणून त्यांनी सर्वांगाने चौरंगी चिरा जसा त्यांनी असतो असं बाबांचं जीवन होतं. धर्माच्या बाबतीतही बाबांचं जीवन अशाच रूपाने त्यांनी पाहण्यासारखं होतं. बाबा त्यांनी शास्त्र ज्यावेळेला सांगत होते त्यावेळेला त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हते. आतापर्यंत झालेल्या सगळ्याच वक्त्यांनी त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायातल्या नव्हे, धर्मकार्य करणाऱ्या कोण्याही माणसाच्या अंतकरणात धर्माविषयीची कोणतीही शंका उत्पन्न होऊ दे, सगळ्यात पहिला फोन बाबांना केला जायचा की सांगा बाबा. आणि विशेष गोष्ट अशी होती की प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतच होतं का, म्हणजे त्याला मागे पाहण्याचं काही काम शिल्लक राहत नव्हतं. म्हणून एवढी त्यांनी विशेषता बाबांकडे अशा पद्धतीने होती. भक्ती बाबांच्या जीवनामध्ये विशेष रूपानं पाहण्यासारखी होती. आम्ही वृंदावनाला जातो हे बाबांना माहित होतं. आम्ही श्रीमद भागवत कथा करतो. ही श्रीमद भागवत कथा कोणाच्या पद्धतीने करता असं जर कोणी म्हणत असेल, आज भागवताला लोक बालवाडी म्हणतात. मनोप्रत्यय जे म्हणत असतील ते म्हणत असतील, आम्हाला त्यांच्याशी काय कर्तव्य नाही. पण भागवत कथा त्यांनी लोकांच्या समोर सांगतो. कोणाकडे पाहून सांगता आम्हाला जर कोणी विचारलं तर त्याचं एकमेव त्यांनी उत्तर आहे, बाबांकडे पाहून सांगतो. बाबांनी भागवत लोकांच्या समोर सांगितलं आणि भागवतातला भाव लोकांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट करून सांगितला. भागवत म्हणजे बालवाडी नाही. अरे शुकाचार्यांसारख्यांनी त्यांनी जगाच्या समोर भागवत सांगितले, ती बालवाडी होईल कशी? हे बालवाडी म्हणणारे शेमडे शुकाचार्यांची तुलना करणारे आहेत काय? म्हणून भागवत म्हणजे बालवाडी नाही. बाबांनी जगाच्या समोर हे अट्टहासानं वर्णन करून सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज विशेष भाव त्यांनी भागवतातले कसे सांगावेत हे बाबांकडून शिकण्या. माझ्याकडे बाबांचा हस्ताक्षर आहे. भागवत कथा त्यांनी करत असताना देवतांची मांडणी कशी करावी, देवतांची पीठ कशी मांडावीत, बाबांनी स्वतःच्या हाताने आम्हाला लिहून दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्याची मांडणी करून अशा पद्धतीने भागवत कथा आम्ही करतो आहोत. का सांगतो कशाकरिता, तर बाबांनी आपल्यावर केलेले जे उपकार आहेत ते निदान शब्दातून व्यक्त करणं ही कृतज्ञता आहे महाराज. आपण काही केलं तरी त्यांच्या ऋणातून उतराई होता यायचं नाही, पण निदान सगळ्या लोकांच्या समोर कबूल तरी करावं की त्यांनी मला अमुक दिलंय म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जीवनभर त्यांच्या ऋणात त्यांनी राहण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. जीवनभर त्यांना आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. सर्व दर्शनाचार्य असं महाराज दत्ता बाबांना त्यांनी म्हटले. सर्वच दर्शन त्यांनी म्हणतात. एकदा बरेचसे शंकराचार्य जमा झाले होते आणि ते शंकराचार्य सगळे त्यांनी जमा झालेले असताना बाबांना त्याच्यात बोलण्याचा योग अशा पद्धतीने आला होता. आणि एक विशेष असं काहीतरी मुद्दा त्यांनी उपस्थित, मला सांगता यायचा नाही, पण विशेष असणारा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याचं उत्तर बाबांनी दिलं. तेव्हा ते शंकराचार्य होणं सामान्य गोष्ट नाही. त्या शंकराचार्यांनी सांगितलं की या महाराजांना परत बोलू द्या, यांना जास्त बोलण्याकरिता वेळ द्या. आणि 2-3 दिवसाचा कार्यक्रम होता. रोज बाबांना बोलण्याकरिता त्यांनी वेळ दिला. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा, शंकराचार्य आपल्या मनातली शंका बाबांकडे विचारण्याकरिता आले, हे त्याच्यातलं अंडरलाईन करण्यासारखंच आहे. शंकराचार्यांनी जगाच्या समोर जे तत्वज्ञान त्यांनी सांगावं आज त्यांचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने धर्माचार्य जर कोण असतील तर बाबाच आहेत. म्हणून धर्म सांगणाऱ्या लोकांना सुद्धा धर्माची शिकवण ज्यांनी दिली ते बाबा आहेत महाराज. म्हणून त्यांनी त्यांचं जीवन दिव्य आहे. ते त्यांनी सर्वांना
लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, बोलणारी माणसं पण त्यांनी जास्त आहेत. म्हणून त्यांनी एकच विनंती सर्वांना मला करायची आहे की आपण सर्वांनी बाबांनी आपल्याला घालून दिलेलं जे व्रत आहे ते त्यांनी चालवावं. धर्माविषयीचं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये वाढवावं. आपण वारकरी आहोत इथपर्यंत ठीक आहे, पण सगळ्यात आधी आपण वैदिक हिंदू धर्माचे त्यागणी असणारे पाईक आहोत. पण धर्म त्यागणी वाढवला पाहिजे आणि तो आपल्या अंतकरणात आपण अशा पद्धतीने साठवला पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या विषयी त्यांनी श्रद्धांजली होईल. आज समाजाच्या समोर बोलत असताना लोचटपणा पाहायला मिळतो. कोणी धनाकरता लोचट झालेला आहे, कोणी मानाकरता लोचट झालेला आहे. कंबर बांधून धर्माच्या व्यासपीठावरून सर्वजण त्यांनी बोलत असताना धर्माविषयी 5 मिनिटं सुद्धा लोकांनी बोलू नये, ही खंत आहे. ते तुम्ही बोलू शकता, मी बोलू शकत नाही. म्हणून त्यांनी या व्यासपीठावर धर्म त्यांनी सांगावा. लोचटपणा अंतकरणात त्यांनी असू नये. धनाकरिता मानाकरिता आपण त्यांनी स्वतःचं जीवन खर्च करू नये, भगवंताकरिता जीवन खर्च करावं. त्यांनी आपल्या समोर करून दाखवलेलं आहे आणि आपण सुद्धा त्यांनी त्यांच्या पावलावर त्यांनी चालून हे करावं ही सर्वांच्या समोर विनंती करतो. अंतकरणापासून त्यांनी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवतो. याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.